मंत्री संजय शिरसाट यांना वाटत असेल दबाव आणून इम्तियाज जलील घाबरणार आहेत तर माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। मी जे काही मोहीम हाती घेतली आहे ती मी पूर्ण करणारच। मी कॅबिनेट मिनिस्टरला सोडत नाही, मग तुम्ही कोण आहात, असं खोचक वक्तव्य इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। भीमा कोरेगाव सारखा मोठे आंदोलन त्यांनी केलं, सगळ्यांनी केलं, आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होतो। फुल पेज ऍड ऍडव्हर्टाइजमेंट 8 न्यूजपेपर मध्ये पूर्ण पानाचा ऍडव्हर्टाइजमेंट, सगळ्या शहरामध्ये मोठे मोठे होर्डिंग्स। हे पैसा कोणी देत आहे तुम्हाला? दैनिक लोकमत सारखा, पुढारी, पुण्यनगरी, दिव्य मराठी, उर्दू पेपर, एशिया एक्सप्रेस, औरंगाबाद टाइम्स सारखे उर्दू पेपर मध्ये फुल पेज ऍड, हे पैसे कोणी देत आहे तुम्हाला? हे होर्डिंग जे शहरामध्ये लावलेले आहे हे कोणी देत आहे तुम्हाला? मला माहित आहे हे कशासाठी चाललेलं आहे। मला माहित आहे की तुम्ही उद्या मोर्चा काढणार आहे, पण माझी एक विनंती आहे, मोर्चा कुठून तुम्ही सुरू करणार आणि कुठपर्यंत जाणार मला माहित नाही आहे, पण माझी विनंती आहे की मोर्चा तुमच्या जिथे संपेल, जे प्लॅनिंग केली असेल ते मोर्चाला थोडंसं पुढे घ्या। कलेक्टर ऑफिसच्या समोर आमचे दलित बांधव मागच्या 2 महिन्यापासून एससी समाजाला न्याय द्यायचा आहे, आमच्यावर अन्याय होत आहे। मग हे गोरगरीब लोक, त्यांच्यावर अन्याय होत आहे तर त्याच्यावर कधी मोर्चा काढलं का? नाही काढलं। विद्यापीठाला जा, एससी समाजातले मुलांची शिष्यवृत्ती मिळत आहे का त्याच्या बाबतीत विचार करा, त्याच्यासाठी मोर्चा काढा। आणि दुसरं म्हणजे जे आपले 7 कोटी वाले आहे, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पालकमंत्री साईन करून तुम्हाला 7 कोटी रुपये मिळणार, हो मिळणार तुम्हाला, पण त्या 7 कोटी मध्ये तुम्ही असा विचार करत असेल की मी माझ्या खिशात टाकणार, गाडी घेणार आणि बंगले तयार करणार, मी तसं सोडणार नाही, कुणालाही सोडणार नाही। हे जनतेचा पैसा आहे, आपल्या समाजाचा हिताचा पैसा आहे, त्या हितासाठी तुम्ही त्या पैशाचा वापर करा। आणि अशा प्रकारचे माझ्यावर प्रेशर आणून आदरणीय पालकमंत्री हे समजत असेल की इम्तियाज जलील घाबरणार, इम्तियाज जलील डरणार, इम्तियाज जलीलला आपण हे करू शकतो ते करू शकतो, काहीही माझ्यावर परिणाम होणार नाही। जे मोहीम मी हाती घेतलेली आहे ते मोहीम पुढे सुरू ठेवणार आहे। हे लोकांचं आता सगळ्यांचं नाही का, मी थोड्या वेळाने एक व्हिडिओ टाकतो, मग त्यांचाही हा कोण लोक आहे त्यांना असं वाटत अरे मी ते पालकमंत्र्याला नाही सोडत आहे। पालकमंत्री जे कॅबिनेट मिनिस्टर आहे महाराष्ट्र सरकारमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या जोरावर सगळं गुंडागर्दी सुरू आहे, त्यांना सोडलेलं नाही आहे, मग तुम्ही काय? नाशिकमधील कुंभमेळा रस्त्यांच्या संदर्भात संपूर्ण चर्चा झाली आहे, असं मत गिरीश महाजन यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून मांडलं आहे। आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे आणि कुंभमेळ्याला काही फार वेळ राहिलेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून जी रस्त्यांची कामं आहेत, विशेष करून NH ची कामं, नॅशनल हायवेची कामं आहेत, त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली। म्हणून गोटी त्र्यंबकेश्वर जव्हार हा रस्ता म्हणजे मुंबईहून येणारे जे सगळे ट्रॅफिक असेल ते गोटीच्या मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल आणि यासाठी 4 पदरी रस्ता हा ठिकाणी सूचित घेण्यात आलेला आहे। त्याला जवळपास 3700 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे। 4 पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल। तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, त्याच्या सुद्धा सूचना माननीय गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार, जे महामार्ग जे नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी, मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे।
हिंदीचे सक्तीकरण करता येणार नाही. इतर राज्यात हिंदी सक्ती झाली नाही, मग महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का, याबाबत असीम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना नोटीस दिली आहे. यासारख्या अनेक विषयांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. या महाराष्ट्रात हिंदीचं सक्तीकरण करताच येणार नाही. हिंदीची सक्ती का केली जाते? बाकीच्या राज्यामध्ये जे राज्य आहेत देशातले, गुजरात असतील, तामिळनाडू असतील, बंगाल असतील, केरळ असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, इथे कुठे हिंदी सक्ती झालेली ऐकली का तुम्ही? मग महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का? खरं तर मराठीची सक्ती केली पाहिजे, ते सोडून हिंदीची सक्ती का केली जाते हा एक प्रश्न आहे. म्हणून जी असीम सरोदेंनी नोटीस दिलेली ही मला वाटतं फक्त असीम सरोदेंची नाही तर तमाम मराठी माणसांची ती भावना आहे. आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला पार करून भारतीय जनता पार्टी मुंबईतील नंबर 1 चा पक्ष ठरला आहे, असा दावा मंत्री आशिष शेलार यांनी प्रवीण दरेकरांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. आज अजून एक योगायोग पण चांगला क्षण आहे, तो म्हणजे आकड्यांनी सांगायचं झालं तर खरं तर तेही आकड्यांचा खेळ कधी कधी त्याला स्टॅटिस्टिकल लाय असाही असतो, पण मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर 1 चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा घरकुल योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे असा एकही लाभार्थी सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, असं आश्वासन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिलं आहे. हे पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली त्याच्या सुमारे 2-4-5 महिने अगोदर मोदी आवास योजना असेल, रमाई घरकुल असेल, शबरी घरकुल असेल, त्याही योजना मंजूर झाल्या होत्या. याच्यामध्ये काही लोकांनी पंतप्रधान आवासमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी या 3 योजनांमध्ये सुद्धा फॉर्म भरले होते. त्याच्यामुळे ओव्हरलॅप होऊ नये म्हणून बाकीच्यांची तपासणी चालू आहे. जर पंतप्रधान आवासमध्ये मंजूर झालं असेल तर या 3 योजनांमध्ये मंजूर झालं असेल तर या 3 योजनांमध्ये जे मंजूर झाले ते रद्द करून पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल मिळणार. परंतु त्याच्यामधून जे मंजूर झाले त्यांना एकही सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. तर अशा पद्धतीने हे घरकुलांची योजना ग्रामीण भागामध्ये आहे, त्याचा फायदा निश्चितपणानं घेतला पाहिजे. त्याचबरोबर आम्ही लोकांना हे पण सांगितलं आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले असतील त्यांनी जातीचे दाखले पण जर दिले तर राज्य सरकारच्या योजनेमध्ये त्यांना या वर्षामध्ये बाकीचे घरकुल मंजूर होऊ शकतील आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थ्याला निश्चितपणाने घर मिळेल.